मॅनेज करसान तुम्ही आता? आता ज्या पक्षाची ताकद असते, ज्या पक्षाचा वलय असतो, ज्या पक्षाचं काम असते त्याच्याकडे तिकीट मागतात. डुबत्या गाडीत कोणी बसतं का? ज्या जिकडनं जिंकायची अपेक्षा लोकांना असते तिकडे लोक तिकीट मागणार आहे. आम्हाला तर आता असं अवघड झालं की आमच्या नगरपालिकेत एकेका वार्डात 23 उमेदवार आम्हाला मिळून राहिले आणि बाकी पक्षाला घरी जाऊन त्यांचा हात पाय जोडला म्हणजे आमच्याकडे लढ म्हणून लढायला तयार आहे. तर अशी परिस्थिती आहे. आमच्या शिवसेनेचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे लोक आमच्याकडे जास्त प्रमाणात येत आहेत. आम्ही सगळ्यांना तर काही समाज खुश करता येणार नाही, कोणाला एकाला द्यावं लागणार आहे, पण आम्ही पद्धतशीरपणे सगळ्यांना सर्वेक्षण करणार. आम्ही वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत आम्ही चौकशी करणार आणि योग्य त्या उमेदवाराला सांगणार आणि तो आम्ही चष्मा दाखवू की बघ या सर्वेक्षणामध्ये तू कुठं आहे. हे सर्वेक्षण जनमतातून घेतले जाणार, म्हणजे जे जनता त्याला मतदान करणारे ही मतदानापूर्वी घेणारी आमची ही टेस्ट असणार आहे. तेव्हा या टेस्टमध्ये पास झाला की पुढची टेस्ट तो पास होणार. काय सांगाल, नव्यांना संधी देणार की जुन्यांना परत संधी देणार? असं काही नाही आहे नवा किंवा जुना, असं काही नाही. जो जनतेच्या काळजाचा तुकडा असेल आम्ही त्याला देणार. भारतीय जनता पक्षाकडनं मेरिटवर उमेदवारी देण्यात येत आणि इतर पक्षातून जर आपल्याकडे उमेदवार आले तर वेळेवर उमेदवारी द्याल का मेरिटवर असले तर? आता राजकारण असं काही नाही, जो जिंकणारा असेल त्याला आम्ही उमेदवारी देणार. तो कधी टायमावर 10 मिनिटं आधी आला तर आम्ही ते काही पाहणार नाही. विषय काय आहे आता काय तो काळ राहिला नाही. आता जिंकणं महत्त्वाचं आहे आणि लोकांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. धामणगावमध्ये जे सर्कल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दावा केलाय चांगल्या लोकांनी, काय सांगाल त्याच्यावरती? धामणगावमध्येच काय पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही दावा करू द्या, सगळ्यांकरता सारखीच पद्धत आमची सर्वेची लागू असणार आहे. कोणीही तिकीट स्वतःचं जाहीर झालं असं समजू नये. मलाच मिळणार आहे, मी मग तिकीट खिचाते मागच्या का पुढच्या आहे ते पण कोण गृहीत पकडू नये. बस.